यात माओवादी संघटनेचा सरचिटणीस देवजी उर्फ टिपिरी तिरुपतीला आंध्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। त्याच्यासोबत 50 माओवाद्यांना देखील ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान देवजीच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता असल्याची भीती ही माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीने पत्रकातून व्यक्त केली आहे। देवजीला तात्काळ न्यायालयासमोर हजर करावे अशी मागणी देखील माओवाद्यांनी केली। 10 कोटी रुपये बक्षीस असलेल्या देवजीच्या संदर्भात देशभरातल्या सुरक्षा यंत्रणांचं लक्ष होतं। तर असं असताना हे पत्र आता जारी करण्यात आलेलं आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। हिडमाला चकमकीत ठार केल्यानंतर माओवाद्यांकडून आता एक वेगळं पत्रक निघालेलं आहे। दंडकारण्य स्पेशल झोनल समितीच्या प्रवक्ता विकल्पने हे पत्रक जारी केलेलं आहे। त्यामध्ये माओवाद्यांचा सर्वोच्च नेता माओवाद्यांच्या भाकपा माओवादी संघटनेचा सरचिटणीस टिप्पिरी तिरुपती उर्फ देवजीच्या बद्दल त्याने एक दावा केला आहे। हा दावा असा आहे की त्या दिवशी हिडमाच्या मृत्यूनंतर विजयवाडा पोलिसांनी जे धाडसत्र राबवलं त्यामध्ये 50 माओवाद्यांना अटक झाली। त्यात देवजीचे 9 बॉडीगार्ड होते आणि त्यांनी दावा केला आहे की देवजीसह काही माओवाद्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यामुळे त्यांनी पत्रक काढून मागणी केली आहे की देवजीची अटक तुम्ही न्यायालयात त्वरित दाखवा, न्यायालयात त्याला हजर करा, कारण त्यांना देवजीसोबत काहीतरी पोलिसांकडून घडेल अशी त्यांना भीती वाटत आहे। एकूणच देवजीच्या बाबतीत हा जो दावा माओवाद्यांनी केलेला आहे त्या दाव्याला सध्या पोलिसांनी कुठलंही समर्थन केलेलं नाही, कारण आंध्र पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये हा दावा फेटाळला होता की देवजी आमच्या ताब्यात नाही। मात्र देवजी नेमका कुठं आहे हा प्रश्न दंडकारण्यात चर्चेला जात आहे, कारण देवजीला 3 लेअरची सिक्युरिटी असते आणि अशा सिक्युरिटी असलेला सर्वोच्च सुरक्षा असलेला हा जो त्यांचा प्रमुख आहे देशभरातल्या माओवादी संघटनेचा, हा विजयवाडा शहरात कसा आला, नेमका येऊ शकतो का, आणि त्याचे 9 सुरक्षा रक्षक आंध्र पोलिसांच्या ताब्यात कसे गेले, असे वेगवेगळे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। त्यामुळे देवजी नेमका कुठं आहे, कारण देवजीच्या संदर्भात देवजीकडून कुठली प्रतिक्रिया अद्याप हिडमाच्या चकमकीनंतर आलेली नाही। त्यामुळे देवजी आंध्र पोलिसांच्या ताब्यात आहे का, नसेल तर मग त्याचे बॉडीगार्ड तिथं कसे आले, बॉडीगार्ड कसे सापडले, त्याच्या संरक्षण पथकातील 9 बॉडीगार्ड, असे वेगवेगळे प्रश्न आता विचारले जात आहेत। त्यामुळे आता आंध्र पोलीस याबाबतीत काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। मात्र सध्या माओवाद्यांनी 30 तारखेचा बंद घोषित केलेला आहे हिडमाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।